हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. सो आज मी घेऊन आली आहे मंथली फेवरेट. सो बरेच दिवस आपण मंथली फेवरेट्स केले नव्हते. सो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये मी सगळ्यात जास्त यूज केलेले प्रोडक्ट्स आणि ते मला प्रचंड आवडलेत असे प्रोडक्ट्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यांना माहिती आहे या 2 महिन्यांमध्ये दिवाळी होती. प्लस मला एक बेबी आहे छोटा आता. सो जास्त मेकअप करायला टाईम नव्हता. त्याच्या अकॉर्डिंगली काही प्रोडक्ट्स आहेत ते मी जास्तीत जास्त वापरले. कसे वापरले, कधी वापरले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करतो. जी आहे ती आहे हा ड्रेस जो मी आता घातलाय. हा नाईट ड्रेस आहे जो मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे. अतिशय सुंदर नाईट सूट्स आहेत फ्लिपकार्टवरती. मी जवळजवळ 3 ते 4 नाईट सूट्स मागवले होते. सगळ्यात पहिली गोष्ट कम्फर्टेबल आहे, फॅब्रिक विदेबल आहे आणि मेन म्हणजे अफोर्डेबल आहे. सो 400च्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला हे नाईट सूट मिळून जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्यासाठी सध्या इम्पॉर्टंट आहे ती आहे ब्रेस्ट फिडिंग. सो ह्याला पुढे बटन्स आहेत. सो तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगला खूप इझी होतं. सर जर तुम्ही न्यू मॉमी असाल आणि तुम्ही तुमच्या बेबीला ब्रेस्ट फीड करताय, सर तुमच्यासाठी असे नाईट ड्रेसेस खूप छान वाटतील. तुम्हाला फिडिंग लावून तर असतातच, पण जेव्हा तुम्ही नाईट सूट घालता तेव्हा ते दिसायलाही छान दिसतं आणि ते तुम्हाला इझी पण होतं तुमच्या बेबीला ब्रेस्ट फीड करण्यासाठी. सो हा आहे तो नाईट ड्रेस. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. अतिशय सुंदर आहे, कम्फर्टेबल आहे आणि इझी टू यूज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरच मे बी मी ह्याचा सुद्धा हॉल म्हणजे माझ्याकडे जितके नाईट ड्रेसेस आहेत त्याचा हॉल मी तुम्हाला लवकरच शेअर करीन तुमच्यासोबत. सो बघूयात कधी शेअर होता येतो. सो मेक शुअर की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जर मी ह्याच्या पुढे तो हॉल शेअर केला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिली येईल. सो सगळ्यात पहिला प्रोडक्ट होता आपला हा नाईट सूट. दुसरं प्रोडक्ट आहे आपलं ते आहे मार्सचं ड्रीप लिप मिस्ट. मी ह्या 2 महिन्यामध्ये हे प्रचंड यूज केलंय. का ते पण सांगते, कारण मी ब्रेस्टफीड करते आणि थंडीचे सुद्धा दिवस आहेत. सो दोन्ही गोष्टींमुळे लिप्स प्रचंड चाक होतात आणि दिवाळी सुद्धा आहे. तर पाहुण्यांची ये जा असते आणि तुम्हाला एक छान प्रेझेंटेबल जर दिसायचं असेल, तुमच्या ओठांना ड्राय न करता तर त्याच्यासाठी हे ड्रीप मिस्ट इतकं सुंदर आहे. मॉइश्चराइज आहे. सध्या माझ्या लिप्सवरती मी तेच अप्लाय केलंय. छान मॉइश्चर प्रोव्हाइड करतो तुमच्या लिप्सला, अजिबात लिप्स ड्राय होत नाही आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. प्रेझेंटेबल लुक तुमचा रेडी होतो आणि हे खूप लॉंग लास्टिंग आहे. जरी तुमच्या लिप्सवरनं त्याचं ऑइल निघून गेलं, म्हणजे त्याचा जो ग्लॉसीनेस आहे तो जरी निघून गेला तरी सुद्धा एक छान टिंट तुमच्या लिप्सवरती दिसतो. सो पूर्ण थ्रूआउट द डे तुमच्या लिप्स छान मॉइश्चराइज आणि पिंकी पिंकी दिसतात. सो त्याच्यासाठी हे मार्स ड्रीप लिप मिस्ट. बाय द वे माझा जो शेड आहे याच्यात तो आहे 02 मल्बेरी ड्रीप. मी अमेझॉनवरनं हे प्रोडक्ट बाय केलं होतं. तुम्हाला नायकाला सुद्धा अवेलेबल होईल. नायकावरती ऑलरेडी सेल चालू आहे. सो तिथे तुम्हाला इझी होईल हे प्रोडक्ट विकत घ्यायला. 300च्या आतमध्ये तुम्हाला येऊन जातं. वर्थ द मनी आहे, सुंदर आहे. तुम्ही हे नक्की वापरून बघा. जेव्हा तुम्ही वापराल तुम्ही बिलकुल सुद्धा रिग्रेट नाही करणार. आणि माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट बहुतेक दिसेलच असं मला वाटतं, कारण हे मला इतकं आवडलं. प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते आहे निव्हिया फेस वॉश. जसं की ऑलरेडी माझी स्किन खूप ऑइली आहे, बट थंडीच्या दिवसांमध्ये ती अचानक ड्राय व्हायला लागते. खूप जास्त फ्लेकीनेस होतो तुमच्या माझ्या चेहऱ्याला. सो त्याच्यासाठी मी यूज करत होते निव्हियाचं मिल्क डिलाइट फेस वॉश हनी व्हेरियंट मध्ये, जो ड्राय स्किन टाईपसाठी आहे. सुंदर आहे. जेव्हा तुमच्या हातावर तुम्ही घेतात वाटतं मलाई लावते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर. इतकं छान आहे. स्मूदिंग स्मेल आहे ह्याचा. एकदम सॉफ्ट अँड सफल आहे आणि खूप 99 रुपयाला तुम्हाला ही एवढी बॉटल येते. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. कुठेही तुम्ही वापरून शकता, कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्ही ड्राय स्किन टाईप असाल तर तुम्ही हे फेस वॉश नक्की ट्राय करा. याच्यात कुठल्याही केमिकल एक्सपोलियर नाहीये किंवा ह्याच्यामध्ये कुठलेही ऍसिडिक इन्ग्रेडियंट नाहीये, म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड असं कुठलंही नाहीये. सिम्पल, छान आणि चेहऱ्याला काम डाऊन करणारं हे फेस वॉश आहे. खूप सुंदर आहे. असं लावल्यावर तिथं छान सॉफ्ट फील होतं तुम्हाला आणि मॉइश्चर प्रोव्हाइड करतं तुमच्या स्किनला. यानंतरचं जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे परफ्यूम. सो परफ्यूम मध्ये मला ह्यावेळेचा सगळ्यात जास्त आवडलेला फ्रेग्रन्स आहे तो आहे एंगेज फेम मध्ये. हा वुमन्स कलेक्शन मध्ये जो तुम्हाला 4चा पॅक येतो त्याच्यामध्ये हा एक व्हेरियंट होता.
माझ्या बहिणीने ऑलरेडी मागवलं होतं, पण हा व्हेरियंट मला इतका आवडला की ह्याच्यातलं मोठं मी बाय करणार आहे. हे संपल्यावरती हे ऑलमोस्ट संपत आलंय, हाफ राहिलंय. खूप छान स्मेल आहे याचा, फ्रुटी फ्लॉवरी फ्रेग्रन्स आहे एकदम. 3 ते 4 तास तुमच्या बॉडीवरती हा स्टे करेल, त्याच्यानंतर तुम्हाला परत रिअप्लाय करावं लागेल. पण मोठी बॉटल आहे, छान नाही, लगेच पॅकेजिंग आहे याचं. पण तुम्हाला जर ट्रायल बेसिसवरती घ्यायचं असेल तर 400 मध्ये वगैरे तुम्हाला तो पूर्ण पॅक येतो, त्याचे 4 परफ्यूम इन्क्लूड असतं, त्याचं 5 तुम्हाला मिळेल. तुम्हाला ट्राय करायचं असेल तुम्ही तिथून सुद्धा बाय करू शकता, किंवा डिरेक्टली मोठा परफ्यूम तुम्हाला बाय करायचा असेल, जर तुम्हाला फ्रुटी फ्लॉवरी फ्रेग्रन्स आवडत असतील तर तुम्ही डिरेक्टली 100 ml ची बॉटल सुद्धा बाय करू शकता. सो दिवाळी होती, आधेमध्ये लोकांचं येणं जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परफ्यूम जर लावायचा असेल तर मी हाच परफ्यूम सगळ्यात जास्त युज केलाय. छान स्मेल येतो, सुदिंग येतो, जास्त हार्श नाहीये. कारण खूप जास्त हार्श जो फ्रेग्रन्स असतो त्याने माझं डोकं प्रचंड दुखतं. तो खूप छान सॉफ्ट स्मेल आहे याचा, म्हणून हा मला प्रचंड आवडतं. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते अगेन एक न्यू लॉन्च आहे इनसाइडचं. ते आहे इनसाइड मेकअप इसेन्शियल बेक ब्लश. सो हे जे ब्लश आहे हे ह्याच्यात पिंक कलर आहे, सोबत एक हायलायटर सुद्धा आहे. सो जर तुम्हाला हायलायटर लावायला आवडत असेल आणि ब्लश लावायला आवडत असेल, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करून लावायची गरज नाहीये. ह्या एका ह्याच्यातच तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतील. अफोर्डेबल प्राइस मध्ये अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे हे. तुम्ही बघता ह्याला एक छान अशी शाईन आहे. सो प्रत्येक वेळेस मला अगदीच पूर्ण मेकअप करायचा वेळ नाही मिळाला तर मी फक्त एखादं बीबी क्रीम लावून त्याच्यावरती मी हे ब्लश अप्लाय करायचे ब्रशनी. सो एक हायलायटर आणि एक छान असा ब्लश, असा दोन्ही याचा इफेक्ट ह्याच्यावरती यायचा आणि अशी तुमची स्किन एकदम छान तुटपुटीत आणि सॉफ्ट दिसते ह्याच्यामध्ये. सो म्हणून मी हे जे ब्लश आहे ते युज केलं होतं. जस्ट मी तुम्हाला आता सुद्धा अप्लाय करून दाखवू शकते. सो एक छान फ्लफी ब्रश घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये छान स्वर्ल करा, एक्सेस डॅप करा आणि तुमचे जे हाय पॉइंट आहेत किंवा जिथे जिथे तुम्ही ब्लश वापरता तिथे तुम्ही एक छान असं लावू शकता. अतिशय छान ग्लो येतो तुमच्या स्किनवरती. तुम्ही बघताय की छान एक शाईन येते तुमच्या स्किनवरती, विदिन ग्लो करते तुमची स्किन आणि अतिशय सुंदर दिसतंय. इझी प्रोसेस आहे आणि खूप पटकन अप्लाय करून होतं तुमचं हायलायटर पण आणि तुमचं ब्लश सुद्धा. छान विदिन ग्लो दिसतो तुमचा चेहरा, छान ग्लोई आणि प्लम्पी दिसतो, असं वाटतं की खूप हायड्रेटेड आहे. सो त्याच्यासाठी मी ऑलरेडी हायलायटरची फॅन आहे आणि त्याच्यात मला ब्रश मिळतात, पण इतक्या अफोर्डेबल प्राइस मध्ये आणि खूप सटल ग्लो आहे. काही चंकी पार्टिकल्स नाहीये त्या हायलायटर मध्ये. सो म्हणून मी हे माझं फेवरेट होतं. दिवाळीच्या 2-3 दिवस जेव्हा भाऊबीज होती, दिवाळीचा पहिला दिवस होता, तेव्हा मी जस्ट हे टॅप करून अप्लाय करत होती. दॅट्स इट. असं वाटत की तुम्ही केवढा छान मेकअप केलाय वगैरे. सो त्याच्यासाठी हे माझं खूप फेवरेट प्रोडक्ट आहे. माझ्या मते फक्त हे 2 महिनेच नाही, पुढे छान प्रकारे हे युज करणार आहे. माझा जो शेड आहे याच्यामध्ये तो आहे 05 डालिया ऑइल मॉइश्चरायझर. कारण की थंडीचे दिवस होते आणि चेहरा खूप जास्त ड्राय होतो. सो त्याच्यासाठी मी यूज करते की डॉट अँड हे सेरमाइड प्लस हायलोरॉनिक ऍसिड स्किन बॅरियर रिपेअर फेस क्रीम. अतिशय सुंदर क्रीम आहे ही. ह्याच्यावर त्यांनी लिहिलंय की ही ड्राय स्किन टाईप साठी आहे. बट मला असं वाटतं हे सगळे लोक युज करू शकतात आणि माझ्या स्किनला ही अतिशय छान प्रकारे सूट झाली. एक नॉर्मल मॉइश्चरायझर आहे ज्याच्यामध्ये पेप्टाइड्स दिलेले आहेत आणि छान रिपेअर करते तुमची स्किन आणि राईस वॉटर आहे याच्यामध्ये आणि मेन गोष्ट म्हणजे ही फ्रेग्रन्स फ्री आहे. 335 ते 400 मध्ये तुम्हाला अमेझॉनला डिस्काउंट प्राइस मध्ये बेबी क्रीम आहे ती मिळून जाते. माझी ऑलमोस्ट संपत आलेली आहे ही. थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला एखादं छान मॉइश्चरायझर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. हो मॅडम, तुमची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे, सगळ्या स्किन टाईपला हे मॉइश्चरायझर बेस्ट वर्क करतं. जो जर तुम्ही छान एखादं मॉइश्चरायझर असेल करत असाल तर ते तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ते आहे कॉम्पॅक्ट पावडर. सो माझ्याकडे इथे आहे मार्सची कॉम्पॅक्ट पावडर. मध्यंतरी जास्त व्हायरल झाली होती. माझा शेड आहे ह्याच्यामध्ये 03 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 शेड्स येतात, एक खाली एक वरती. सो तुम्ही बघताय ऑलरेडी मी संपवलं. इकडे छोटासा पॅन पण दिसायला लागलाय. सो इतक्या मोठ्या प्रमाणात मी हे युज केलंय आणि ह्याची पॅकेजिंग पण खूप छान आहे. इकडे तुम्हाला एक स्पंज दिलेला आहे. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. खूप छान प्रकारे स्मूथली अप्लाय होतो तुमच्या फेसवरती, फिनिश येतो तुमच्या फेसवरती. अतिशय सुंदर
कॉम्पॅक्ट आहे हे आणि 399 मध्ये तुम्हाला हे अमेझॉन वरती मिळून. नंतर आहे लिपस्टिक. सो ह्या 2 महिन्यामध्ये मी सगळ्यात जास्त ती लिपस्टिक युज केली, कारण कुठलंही इतकं मोठं फंक्शन नव्हतं आणि सध्या न्यूड लिपस्टिक जास्त ट्रेंडमध्ये आहे. सो माझ्याकडे ही आहे इनसाइडची क्रीम मॅट मूज लिपस्टिक. माझा जो शेड आहे याच्यामध्ये माझा जो शेड आहे याच्यामध्ये तो आहे 06 प्रिशियस. अतिशय छान आणि मुझी कन्सिस्टन्सी आहे याची, इतकी सॉफ्ट आहे. असं वाटतच नाही की लिप्स वरती काही अप्लाय केलं. मी तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते. एक छान पिंक न्यूड कलर आहे हा. मी तुम्हाला लिप्सचा स्वॉच सुद्धा दाखवेन. खूप छान दिसतंय आणि खूप लाईट फ्रेग्रन्स आहे याचा, थोडासा चॉकलेट सारखा आणि खूप सुंदर आहे. आणि ह्याची प्राइस 150 मध्ये तुम्हाला ही नायकाला मिळून जाते. इतकी छान क्वालिटीची सुंदर लिपस्टिक तुम्हाला इतक्या स्वस्तात मिळते, तर नक्की तुम्ही त्याच्याकडनं बाय करा. आणि याच्यात खूप छान सुंदर असे शेड्स आहेत. लॉंग लास्टिंग तर आहेच, सोबत ही तुमचे लिप्स ड्राय आउट नाही करत. एक मुझी कन्सिस्टन्सी आहे, सो सॉफ्ट आणि वेल्वेटी फिनिश येते तुमच्या लिप्सवरती. आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. सो मोठा जर दिवस असेल आणि तुम्हाला खूप वेळापर्यंत लावायचे असेल तर ही लिपस्टिक बेस्ट आहे. परफेक्ट पिंक न्यूड कलर आहे हा. एव्हरीडे पर्पजसाठी बेस्ट आहे. जर तुम्ही ऑफिसला जाताय, कॉलेजला जाताय किंवा अदरवाईज तुम्हाला जर न्यू शेड्स अप्लाय करायला खूप जास्त आवडत असेल तर हा शेड तुमच्यासाठी बेस्ट आहे. 2 प्रोडक्ट्स राहिले जे मी ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये खूप जास्त यूज केले. ते आहेत पहिलं म्हणजे बोरोलिन. हे तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करताय तर माझ्या प्रत्येक स्किन केअर मध्ये मी बोरोलिन इन्क्लूड करतेच करते, कारण हे जे तुमच्या लिप्सला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं किंवा तुमच्या लिप्सला रिपेअर करायला हे जितकं मदत करतं, तेवढं कुठलंही लिप बाम किंवा कुठलाही लिप ऑइल तुम्हाला नाही करणार असं मला वाटतं. बेस्ट आणि बेस्ट प्रोडक्ट आहे. आयुर्वेदिक आहे, सो साईड इफेक्ट काहीच नाहीये आणि अफोर्डेबल मध्ये आहे. 135 रुपयामध्ये तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉप मध्ये हे मिळून जातं. सो बोरोलिन जे मी ह्या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड युज केलं. आणि लास्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल. मी ऑलरेडी ह्याचे खूप सारे युजेस तुम्हाला शेअर केलेत माझ्या चॅनलवरती. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. जस्ट बिकॉज माझी जस्ट प्रेग्नन्सी झाली होती आणि त्याच्यानंतर मसाजसाठी मी कोकोनट ऑइल यूज केलेला आहे. प्लस तुमच्या बॉडीला हील करण्यासाठी कोकोनट ऑइल खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही हे यूज करू शकता तुमच्या होल जर्नीमध्ये. किंवा तुमचे पाय जास्त ड्राय असतील, हात जास्त ड्राय असेल, तुम्ही कोकोनट ऑइल तुमच्या मॉइश्चरायझर मध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता. किंवा तुम्हाला फक्त कोकोनट ऑइल यूज करायचं, तुम्ही तेवढं सुद्धा करू शकता. आणि आताच्या थंडीमध्ये तुमचा स्काल्प खूप जास्त ड्राय होतो, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कोकोनट ऑइलचा छान एक हेअर स्पा तुमच्या हेअर्सला देऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे केस खूप जास्त मॉइश्चराईज राहतात. एक आपलं बेसिक स्किन केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फॅन्सी स्किन केअर ते येतच असतात, बट हे जे आपले काही आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात ते अतिशय सुंदर काम करतात आपल्या बॉडीवरती, आपल्या लिप्सवरती, आपल्या चेहऱ्यावरती, सगळ्याच गोष्टींसाठी. सो हे होते माझे मंथली फेवरेट्स जे मी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये खूप जास्त यूज केले. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, थोडासा तरी हेल्पफुल असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.